हाय हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तर बघू शकता आज आपण चवळीची भाजी, तांदळजाचं भाजी असं म्हणतात. तुमच्या तिकडं काय म्हणतात ते सांगा. तर ही भाजी आपण करायला घेतलेली आहे. मी स्वच्छ निवडून घेते भाजी आणि त्याच्यानंतर हिला स्वच्छ धुवून 2-3 पाण्यानं चांगली धुवून आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी स्वच्छ धुतलेली आहे. एकदम छान 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ह्याच्यासाठी आपण 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. चांगला ठेचून घेतलेला आहे मी लसूण. आणि मग त्याच्यानंतर आपण घेतले थोडंसं मीठ आणि हळद. मीठ खूप कमी घ्यायचं आहे मैत्रिणी, कारण ही भाजी शिजून खूप कमी होती. आणि बघू शकता आता आपण थोडंसं लाल तिखट घेतले, जे कांदा लसूण मसाल्याचं आपण लाल तिखट आहे ते घेतले मी. आणि आता बघा आपण लाल तिखट नाही घेतलं तरी चालतंय तुम्ही मैत्रीण. आता मी ह्याच्यामध्ये पॅन गरम करायला ठेवलं आहे, तेल टाकून घेतलं. हे मोहरीचं कच्ची घाणीचं तेल आहे आणि त्याच्यामुळं छान चव येते भाजीला, म्हणून मी हे तेल वापरले मैत्रिणीनं. आता बघा आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसणावरच सगळी भाजी चव लागते, लसणाव्यतिरिक्त काही नाही टाकायचं. पण मी थोडंशी हळद आणि लाल तिखट ह्याच्यात टाकलेलं आहे. पण तुम्ही नुसती लसणात केली तर ही औषधी आहे ही भाजी. युरिक ॲसिड आणि आम्लपित्त वगैरे झालं तर त्याच्यावर खूप गुणकारी आणि औषधी आहे. ही भाजी तुम्ही तशी करू शकता. आपण ह्याच्यामध्ये आता लाल तिखट, हळद आणि मीठ पण टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. बघा आता ह्या भाजीला खूप जास्त शिजवायला लागत नाही आणि थोडीशी वाफवली की भाजी लगेच शिजून येते. तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये भाजीला टाकूया. तर भाजी ॲड केली मी ह्याच्यामध्ये. आणि आता बघा दिसताना भाजी तुम्हाला इतकी वाटते की बापरे किती भाजी आहे. पण ही भाजी शिजून एकदम कमी प्रमाणात होती, की एकटा माणूस ती पूर्ण भाजी संपवू शकतो एवढीशीच होती. पण आता बघितली तर खूप भाजी दिसते. तर आपण ही भाजी टाकून घेतलेली आहे आणि भाजीचा जास्तीत जास्त सेवन करा मैत्रिणींनो. ही भाजी खूप औषधी आहे आणि आयुर्वेदात पण याचे खूप गुण सांगितलेले आहेत. ही खूप गुणकारी आहे. तर अशा पद्धतीनं मी भाजी करून घेतलेली आहे आणि आपण आता ह्याच्यावर एक झाकण लावून घेऊया म्हणजे भाजी शिजते. भाजी चांगली शिजलेली आहे, शिजत येते आहे. वाफवल्यावर एकदम कमी प्रमाणात होती आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता केवढी भाजी झाली आहे बघा. आता थोडीशी वाफ लागल्या लागल्या आणि पूर्ण भाजी कमी होऊन एकदम एकदम कमी वाटायला लागली भाजी. त्यामुळं मीठ कमी टाकायचं, जेणेकरून लय खारट होणार नाही. आणि मीठ नंतर पण टाकलं तर चालेल, अंदाज घेऊन भाजीचा, की भाजी केवढी होती ही बघूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे नेहमी. मी आधी टाकलं पण मला माहिती आहे खूप भाजी कमी होणार आहे, म्हणून खूप कमी प्रमाणातच मी मीठ टाकलं तर चांगली हलवून घेऊन मी परत एक झाकण लावून घेतले. ह्यातलं पाणी चांगलं आटलं, मुरलं, की मग भाजी झाली म्हणून समजायचं. तर बघू शकता तुम्ही 1 मिनिटासाठी मी एक गॅस जरा थोडासा मोठा केला, की राहिलं सुटलेलं सगळं पाणी ह्याच्यातलं आटून जावावं. आणि त्यामुळं मग नंतर बघा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. मी भाकरी करायला घेतल्यात म्हणून माझे हात पेटायचे आहेत, कारण ह्या भाजीबरोबर भाकरीच खूप चांगली लागते, भाकरीनं खूप चव लागते. तर हे बघा फायनल लूक आपला आहे. आणि लसणाच्या गड्ड्यामुळं त्या भाजीला सजवले, कारण लसणामुळंच सगळं चव येते ह्या भाजीला. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच माझ्या रेसिपी बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ पूर्ण